तर 40 दिवस आणि 40 रात्री उपवास तुम्ही करू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरानुसार वेळ ठरवणं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, सगळ्यात महत्वाचं आहे कदाचित तुमच्याकडून 40 दिवस झाले नाही, नाराज होऊ नका. बऱ्याच वेळी लोक अशा मानसिकतेमध्ये जातात, 40 दिवसाचा उपवास 40 दिवसाचा उपवास आणि 10 दिवसानंतर कुठला आजारी पडले की स्वतःला कमी समजतात, स्वतःला शिव्या शाप देतात, अरे असं कसं झालं, मी देवाचं ऐकलं नाही, देवाचं आज्ञापालन केलं नाही, माझ्याकडून झालं नाही, आणि मग त्या टेन्शन मध्ये ते जातात, निराशेमध्ये जातात. पण लक्षात घ्या, आपण किती दिवस उपवास करतो त्याच्यापेक्षा ते कसे करतो हे महत्वाचं आहे. वाटेल आपण किती दिवस उपवास करतो त्याच्यापेक्षा ते कसे करतो हे महत्वाचं आहे. कारण की 40 दिवसच केले पाहिजे असं नाही, यांची उदाहरणं पण तिथलची परिस्थिती वेगळी होती. मी तुम्हाला सांगितलं त्यांना अलौकिक पुरवठा करण्यात आला होता, मोशे तर देवाच्या थेट संबंधी होता, एलियाला देखील विशेष प्रकारचं अन्न दिलं होतं. प्रभू येशूचं वेगळं उदाहरण आहे, पण तसंच आपल्या बाबतीत होईल असं नाही. तुम्ही 40 दिवस उपवास करू शकत नसाल, काही हरकत नाही. बायबलमध्ये सांगितले दानिएल नावाचा सेवक होता, त्याने 21 दिवस प्रार्थना केली. इस्रायलने 3 दिवस प्रार्थना केली, उपवास केले, म्हणजे 21 दिवस उपवास प्रार्थना करू शकता, 3 दिवस उपवास प्रार्थना करू शकता, 10 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता. तुम्हाला हवं तेवढे दिवस तुम्ही उपवास प्रार्थना करा. दिवस महत्वाचे नाहीये, तर तुम्ही कसं करता ते महत्वाचं.